सुरू. My name is Ajinath Atmaram Dhule, ZP School, Brahmanpuri, cluster Brahmanpuri. Subject English, topic आहे vocabulary. यामध्ये सब टॉपिक घेत आहे phonic word with rhyming word. यामध्ये लर्निंग आउटकम आहे pupil introduced phonic word, student able to read word, student identify the words, student able to make a new word. एवढे आपल्याला लर्निंग आउटकम यामधून आपल्याला साध्य करायचे आहे. त्यामध्ये आपण टीचिंग एड्स घेतलेले आहेत, चार्ट आणि कार्ड. त्यानंतर टीचिंगची मेथड जी आहे ती आपली स्टुडंट सेंट्रिक मेथड आहे, कोऑपरेटिव्ह लर्निंग अँड ग्रुप डिस्कशन. त्यानंतर प्रिव्हियस नॉलेजमध्ये हे इयत्ता दुसरीचे मुलं असल्या कारणानं यांना अल्फाबेट माहीत आहे. अल्फाबेट माहीत असल्याच्या नंतर आपल्याला जो पुढचा भाग येतो तो म्हणजे विद्यार्थ्यांचं रीडिंग आणि रायटिंग. त्यामध्ये आपण या ठिकाणी आता सुरू करणार आहोत विद्यार्थ्यांना फोनिक वर्ड कशा प्रकारे शिकवायचे आणि इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयामध्ये कशा प्रकारे वाचन करण्यासाठी प्रवृत्त करायचे ते आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. सर्वात सुरुवातीला विद्यार्थ्यांना अल्फाबेट माहीत आहेत, परंतु तो अल्फाबेट नुसता माहीत असून उपयोग नाही, तो वाचताना चुकतो. कारण की तो एच म्हटलं तर एच वरून त्याला काय म्हणायचं हे कळत नाही. त्यावेळेस त्याला एच असल्यावर आपल्याला काय उच्चार करायचा आहे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला त्याला अगोदर फोनेटिकली आपल्याला अल्फाबेट कसे असतात हे आपल्याला अगोदर सांगायचं आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे मुलांनो की ही काय आहे आपली एबीसीडी. काय आहे एबीसीडी. तुम्हाला सर्वांना वाचता येते का नाही? परंतु तुम्हाला जर म्हटलं हे काय आहे तर तुम्ही काय सांगणार? यस सांगणार. पण याचा उच्चार कसा करतात ज्यावेळेस इंग्रजी वाचतो त्यावेळेस हे तुम्हाला माहित नाही. आपल्याला नेमकं तेच शिकायचं आहे. सुरुवातीला आपण फोनेटिकली आपण एबीसीडी आपण बघून घेणार आहोत. पहा या ठिकाणी आपल्याला ए ला ऍ, बी ला ब, सी ला क, ऍ ब क ड ए फ ग ह ई ज क ल म न अ प क र स ट अ व व स य झ. म्हणजे हा जो इंग्रजी मधला जो भी अल्फाबेट येईल त्या ठिकाणी आपल्याला तो अल्फाबेट न वाचता त्यापुढील आपण जे मराठीमध्ये जे लिहिलेलं आहे फोनिक रित्या